अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. ओम नमो जिगन्नाथा. तुझे चरण ठेवू माथा. श्री सत्यनारायणाची कथा वतवी आता स्वामी. नमो तुझला सरस्वती. आदी माया लावण्य ज्योती तुझ्यावरे मला स्फूर्ती. त्याची कथा अनुसंधानी आता. नमो गुरुदेवता. योगीराज सुखदाता. कृपा करुणी मज अनाथा. जो का स्वामी माझा तू. नमो आदिनारायण. जो विश्वव्यापी निरंजन. ज्याच्या सत्तेचे निराचर संपूर्ण वागताती तिन्ही लोक. आता नमो संतजन. श्री व्यापक श्री भगवान त्याचे चरणी ठेवून मनन अहोरात्र वर्तताती. आता एका कथानुसंधान. जे पावन परमगहन नैमिषा रण्णी शौनकादी ऋषीगण सुता लागी पुसते झाले. कलियुगी मानवजन बहुत झाले मतीहीन. त्यांचा उद्धार व्हावा याचा प्रयत्न थोडक्यात सांगावा. कामना सिद्धीचा प्रकाश भूलोकीचा इतिहास कलित सोपा सर्वास ऐसा काही सांगावा. सुत उवाच. सौनका तुम्ही जो प्रश्न केला हाची नारद भगवंता लागुनी पुसता झाला करजोळीने. त्याचे अनुसंधान सांगतो. भगवान उवाच. कालित करी पापाचा नाश कामना सिद्धीचा प्रकाश सुरवर देवाचा इतिहास सत्यनारायणाचा ऐकतो प्रगट करून यतीद्वारा. त्याची प्रसंग सर्ववरा श्रीहरी विप्राचा संवाद सारा सांगतो ते तुझं कारणे. कृतयुगी तैसे त्रेतायुगी द्वापार युगाचे अंती कलियुगी सत्यनारायणाचे पूजामार्गी यतीद्वारा प्रगट केले. काशीपुरी विख्यात तेथे शतानंद नामे विप्र राहत. पुत्र कलत्र कुटुंब सहित दीन गृहस्थाश्रमी असे तो. विष्णू व्रत पारायण दरिद्री करून व्यापीला पूर्ण कुटुंब निर्वाहन कारण. भिक्षेची जाता झाला नम्र आणि शांती बहुत. त्यास प्रत्यक्ष देव होत. वृद्ध ब्राह्मण शिवेशे शांत पुसे विप्रा लागुनी. कोठे केले तुवा प्रयाण काय मनी इच्छा धरून. यती उवाच. भिक्षार्थी आम्ही जाण ग्रामासी जात असो. सत्यनारायण उवाच. वृत्ती विप्रास परमधर्म आहे त्यास परी तू माझा उद्देश ऐके विप्रोत्तमा. सत्यनारायण देव कलियुगात अनुभव प्रत्यक्षाचा प्रभाव फलदाता सर्वाशी दारिद्र्याचा करुण नाश मुक्ती देश विशेष शोक संतापाचा दही क्लेश काही न पुरवणे त्या ह्रीस तुझ्या शरण मनोभावे प्रीती करून तोची शोक संताप नासून मनोरथा पूर्ण करील स्वमुखे ऐसी वधून भूदेवास सांगत असे आपण कंठ दाटून या ब्राह्मण म्हणे देव कोठे सांगपा. सत्यनारायण उवाच. मी सत्यरूपे करून प्रत्यक्ष झालो निरंजन. मीच विप्ररूप धरून प्रकट झालो तुझ लागे. पाप बहुत होता जनी मीच स्वतः अवतार धरून भक्तिभावे करून तारक होतो सर्वाशी. तू माते शरण येई सर्व भावे मज ध्याई. संकटे सर्व ठाईचे ठाई लयाशी पावतील ऐसे बोलून तत्काळ रूप आपले अत्यंत अढळ. दाविता झाला वेल्हाळ शतानंदा लागुनी. चतुर्भुज मेघश्याम वर्ण आयुधे करी शोभायमान मस्तकी मुकुट परम गहन अति जात झाला पितांबर आणि मनमाळा. चारू हास्य वदन सावळा ऐसा देखताचे तो वेळा. मस्तक ठेवले तेवे चरणी. शतानंद उवाच. हे भवनाशक मोक्षदानी माझी अपराध मनात नाणी. तुझी या पाया लागून शरण जाण मी असे नमस्कार करतो तव चरणी. भवसागरात गेलो बुडवणी तुझे स्वरूप विसरोनी. मूढ प्राय झालो मी आधी अनाधी मायेचा करता. तुझी भक्तांची संकटे हरता. तुझे आज्ञे विनत्री जगता. सामर्थ्य देवाधिका नसे नसो नमो सत्यनारायण रूप. विश्व हेची तुझे स्वरूप. तुझी सर्वांचा कळरूप तारक सर्वांचीच तू. भाग्य माझे उद्यासी आले तुझे कृपे पाऊले मज दिना ते उद्धरिले. नारायण सर्वेशा मी न जाणे कवन प्रकार केला माझा अंगीकार. आदी अनादी विश्वंभर मज दिना ते तारावे. मी दरिद्रे करुणी व्यापलो आहे परिपूर्ण. आता तुझे पूजेचे विधान संपूर्ण सांगे मज लागी. मुखे करी शिलवाचाळ करी गिरीवर चढी पांगुळ. तुझ्या कृपेचा परिमळ संत सज्जन सेविती. श्री सत्यनारायण उवाच. द्रव्याधिके माझी नवी तृप्ती. भक्तीची केवळ मद प्रीती. हास्य करून मधुर गती ऐसा बोलता झाला. बहुधनाचे नवे कारण अनायासे मिळेल तेने करून भक्तीने करावे माझे पूजन. षोडशोपचारे करून या मजगृह आदी करून संकटात निर्मुक्त झाले जाण. केवळ भक्तीचे कारण आणि प्रिय मज नाही. आता पूजेचे विधान सांगतो सर्व विधान. अनासाही करिता प्रयत्न भक्तिभावे मजावे. गृही अथवा मंदिरात सौम्यवारी यथास्थित नाना प्रकारे तृणादी समवेस्त संडील तेथे करावे. कलश उदके पूर्ण जाणून सापाव परिपूर्ण. वरी दीप प्रजागुण घुते करून ठेवावे. मांडून सिंहासन त्यावरी शालिग्राम सापून विप्रमुखे पूजन यथाविधी करावे. अथवा विष्णुमूर्ती सापून पूजावी यथामती. भक्तिभावे मनोरथ मूर्ती सत्य जाणपा. धूपदीपाचा विस्तार करावा जो यथा प्रकार. नैवेद्याचाही विचार तोही एक पा यथाशक्ती. सपाद गोधूम चूर्ण कृतात्यास आहून दुर्ग शर्करा मिळवून पाक सिद्ध करावा. षडश आणि पक्वाने ओहन आणि मिष्टाने नाना प्रकारचे करून भक्तीने मजा अर्पावी. मध्ये पाणी आचमन सुगंधयुक्त तांबूल जाणं. श्रीफलादी दक्षिणा रत्न यथा विभव अर्पावे. मिळवून सकळा प्रजन स्वगृहस्थाची संपूर्ण कथा इतिहास तीन आदरे करून ऐकावे. बिल्ल राजा आणि कवानी चरित्र त्यांचे अनेक
उद्धरून गेला भाविक शुद्ध भावी करून या प्रकारे पूजा करून जी कामना इच्छिल मनी मी ती पूर्ण करून अंती देईन धामा द्रव्याची मद नाही प्रीती अंतकरणापासून भक्ती करून आळावे म्हणजे प्रति पुत्राती देईन सर्व भावे ऐसे देवोनी वरदान यती रूप अंतर्धान झाले आपण सत्यनारायण आपले प्रकट पूजन केले विप्र विस्मित होऊन घरी आला परतोनी स्त्रियेची सर्व वर्तमान सांगत झाला ते दवा उभयता नमस्कार करून जे का आज भिक्षेत मिळेन अन्न त्यात सत्यनारायणाचे पूजन यथाविधी करीन मी निश्चय करून ते वेळा भिक्षेची नगरात पातला न मागता भूल आला पूर्ण झाले मनोरथ विप्रासी हर्ष झाला विस्मयही मनात केला श्रीहरी प्रसन्न झाला सत्यनारायण रूपाने श्री येते त्याच काळी पती आज्ञा वंदुनी भाळी पूजा सामग्री सिद्ध केली आप्तमित्रादी मिळविले सत्यनारायणाचे पूजन यथाविधीने करून इतिहास सकळ श्रवण करून कृत्यकृत्य झाला भक्ती पाहून तत्काळ प्रसन्न झाला गणनीळ विप्राते म्हणे प्रेमळ माग इच्छित वरदान शतानंद उवाच रथ अश्व आणि हत्ती मंदिरे आणि चामरे रुळती दासदाशी आणि पदार्थी लक्ष्मी विपुल देई मज गाई म्हशी वासरा सहित दूध विपुल आनंद देत काया वाचा करून मनात आपली भक्ती द्यावी तथास्तु म्हणे भगवंत दिसले तुझला मनोवांछित अंतकाळी माझे प्राप्त तुझ होईल विप्रोत्तमा ऐसे पाहुणी वरदान कृतकृत्य झाला विप्रन्न नाना भोग भोगवे आपण श्रीपुत्रादी समवेत दंड नमस्कार घालून प्रसाद घेतला आदरे करून आपापले घरा लागून सर्व जाते झाला धन्य धन्य विप्रण त्यासी प्रसन्न झाला नारायण त्या दिवसापासून व्रत प्रसिद्ध झाले कलियुगी आता पुढे आख्यान भिल्लाचेनी सांगेन उद्धरून पावला मोक्ष सदन कथा पावन ऐकावी इति श्री इतिहास समुच्चये प्रथमोध्यायः।